आहे. सो फार वी आर सीइंग द रोटेशनल डायनामिक्स आणि त्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं ते बघितलं होतं. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर into dm. Okay, r square, so r square is what? The perpendicular distance of the point object or mass dm from the rotational axis of that body. Yes, then moment of inertia बघितल्यानंतर जसं लिनियर डायनामिक्स मध्ये किंवा लिनियर मोशन मध्ये आपण मोमेंटम बघितलं होतं. मोमेंटम काय होता? p इज इक्वल टू m इंटू व्ही. येस, p इज इक्वल टू m इंटू व्ही. आणि हा लिनियर मोमेंटमचा आपण मोमेंट घेतलं म्हणजे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अ अँग्युलर मोमेंटम. ओके, सो अँग्युलर मोमेंटम इज व्हॉट? द वेक्टर क्वांटिटी ऑफ आर क्रॉस युअर लिनियर मोमेंटम. ओके, सो आर इज द डिस्टन्स बिटवीन दिस डीएम, जो पार्टिकल असेल, आपण इथे जे पार्टिकल्स कन्सिडर करतोय डीएम. ओके, त्याच्यापासून रोटेशनल ऍक्सिसचा परपेंडिक्युलर डिस्टन्स इज आर. आणि त्याला जर म्हणजे हा लिनियर मोमेंटमचा आपण क्रॉस प्रॉडक्ट त्या डिस्टन्स बरोबर घेतला तर आपल्याला काय मिळतोय? अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट रोटेशनल बॉडी. ठीक आहे. नाव आता हा अँग्युलर मोमेंटम आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये आपण कसा एक्सप्रेस करू शकतो? ठीक आहे. सो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? वी नो समेशन किंवा इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर dm or I is equal to r1 square m1 plus r2 square m2 plus plus rn square rn. म्हणजे ही जर बॉडी आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये मास डिस्ट्रीब्यूट झालेले आहे m1 m2 mn m3. ओके, सो mn पर्यंत. म्हणजे एक बॉडी आहे जिचे मासेस आहेत, मासेस ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट्स आपण कन्सिडर केले किंवा पॉइंट मासेस कन्सिडर केलेत. तर ते मासेस किती आहेत? m1 m2 m3 अप टू mn. टोटल मास किती असेल मग? टोटल मास ऑफ दॅट बॉडी इज m, विच इज इक्वल टू m1 प्लस m2 प्लस m3 प्लस mn और इंटिग्रेशन ऑफ mn. ठीक आहे, हे जे सगळे मासेस आहेत त्यांचं इंटिग्रेशन घेतलं किंवा इंटिग्रेशन ऑफ डीएम, तर टोटल मास येतो आपल्याला. आता आपल्याला आपण हे का हे करतोय की आता ह्याच्यामध्ये जो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. ओके, दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया या आपल्या मास बरोबर अॅनालॉगस आहे. ओके, त्याच्यानंतर लिनियर मोशन मधला जो आपला मोमेंटम आहे तो अँग्युलर मोमेंटम बरोबर अॅनालॉगस आहे. आणि जो फोर्स आहे लिनियर डायनामिक्स मध्ये तो टॉर्क बरोबर अॅनालॉगस आहे. ओके, हे आपल्याला दाखवून द्यायचंय. देन व्हॉट इज आता वी नो व्हॉट इज व्ही. येस, आता जर ही फिगर आपण कन्सिडर केली, दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याला काहीतरी असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी किती असणार आहे? ओमेगा. आणि ह्या प्रत्येक पॉइंट ऑब्जेक्टचं काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. येस, परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे या ऑब्जेक्ट पासून, या रोटेशनल ऍक्सिस पासून. ठीक आहे, सो हे असेल तुमचं r1, हे असेल तुमचं r2 r3 अँड rn. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्सेस of these masses m1 m2 m3 and mn respectively are r1 r2 r3 up to rn respectively. ठीक है, then what is the velocity of all this? आता इथे angular velocity तर आहे त्यांना, but what is the linear velocity या प्रत्येक ऑब्जेक्ट ची असेल linear velocity काहीतरी. So that linear velocity is equal to w not omega into r. Okay, so v1 is equal to काय मिळेल? ओमेगा into r1. Then v2 is equal to omega into r2 and like that vn is equal to omega into rn. Okay, now what is the linear momentum काय मिळेल आपल्याला? m1 into v1. Yes, so momentum is equal to
आता ह्याची जर आपण मॅग्नेट्यूड घेतली, एल ची मॅग्नेट्यूड काय मिळेल आपल्याला, L1 इज इक्वल टू R1 into P1. Okay, so what is the P1 here? P1 is equal to M1 V1, right? M2 P2 is equal to M2 V2. Like that, Pn is equal to Mn Vn. And also this is आता M1 V1. So V1 is nothing but omega into R. So हे काय मिळेल, ओमेगा M1 R1. येस, त्याच्यानंतर दिस इज इक्वल टू ओमेगा M2 R2 and this is equal to omega Mn Rn. ओमेगा Rn. फक्त काय केलं आपण, V1 ची व्हॅल्यू पुट केली विच इज इक्वल टू ओमेगा R1. सेम बाकीच्या ठिकाणी पण. हे झालं P1. बट आता आपल्याला काय पाहिजे, अँग्युलर मोमेंटम पाहिजे. सो अँग्युलर मोमेंटमची जर आपण अँग्युलर मोमेंटम कसं येईल, फक्त आपण मॅग्नेट्यूड लक्षात घेतली, नॉट डायरेक्शन, तर काय येईल, R इंटू P येतोय. ओके, सो L1 काय येईल, R1 येस L इज इक्वल टू R इंटू P. ओके, त्यांच्या दोघांमधला हा जो अँगल आहे, आता हे काय आरपी साइन थीटा. सो दॅट थीटा इज काय तर 90 डिग्री आहे. सो 90 साइन 90 इज इक्वल टू 1. साइन 90 is equal to 1. Therefore this L is equal to काय, R into P, right? So आपल्याकडे P1 आहे आणि R पण आहे. So R1 P1 काय, ओमेगा M1 R1. ओके, सिमिलरली L2 काय मिळेल, L2 is equal to ओमेगा R, आता R2 ओमेगा M2 R2. ओके, सो हेच आपल्याला असं पण मिळेल. आता R1 आणि R1 आहे, सो ओमेगा R1 स्क्वेअर इंटू M1, राईट. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, हे मिळेल ओमेगा R2 स्क्वेअर इंटू M2. सिमिलरली आपल्याला LN काय मिळेल, LN इज इक्वल टू ओमेगा RN स्क्वेअर इंटू MN. ठीक आहे. आता ही झाली प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम. ओके, प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम. जर आपल्याला पूर्ण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम पाहिजे असेल तर मग काय करावं लागेल, ह्या अँग्युलर मोमेंटमचं अल्जेब्रिक सम करावं लागेल. ओके, कारण हे काय तर तुमचे जस्ट आपण मॅग्नेट्यूड फाइंड केले, कारण डिस्टन्स जे आहे M1 पासून ते या ओमेगा पर्यंत म्हणजे रोटेशनल ऍक्सिस पर्यंत. ओके, ते काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आपण ते काय घेतलं, तो थीटा किती घेतला, 90 डिग्री अँड साइन 90 इज इक्वल टू 1. देअरफॉर द मॅग्नेट्यूड किंवा हा जो आपला अँग्युलर मोमेंटम आलाय तो किती आला, R इंटू P. ओके, नाव व्हॉट आर द टोटल अँग्युलर मोमेंटम. सो टॉर्क आपण थोड्या वेळात बघूया, त्याच्या आधी आपण टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करूया. सो व्हॉट इज टोटल अँग्युलर मोमेंटम, L is equal to काय येणार, सम ऑफ ऑल दिस L1 प्लस L2 अप टू Ln. ओके, सो विच इज इक्वल टू L1 किती आहे, ओमेगा R1 स्क्वेअर M1, ओमेगा R1 स्क्वेअर M1 प्लस ओमेगा R2 स्क्वेअर M2 प्लस ओमेगा म्हणजे ओमेगा R3 स्क्वेअर M3, ओमेगा R4 स्क्वेअर M4 आणि त्याच्यानंतर आता ओमेगा RN स्क्वेअर MN. पूर्ण N पार्टिकलचा आपली बॉडी आहे, तर पूर्ण N पार्टिकलचे अँग्युलर मोमेंटम आपण काय केलं, सम केलं. सो हे काय, L इज इक्वल टू बघा इथे ओमेगा इज युअर कॉन्स्टंट. ओके, ओमेगा इज
कॉमन काढू शकतो कारण तो सगळीकडे कॉन्स्टंट आहे. सो काय राहील इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर M1 प्लस R2 स्क्वेअर M2 प्लस R3 स्क्वेअर M3 प्लस Rn स्क्वेअर Mn इंटू ओमेगा. ठीक आहे. सो नाउ व्हॉट इज दिस R1 स्क्वेअर M1 R2 स्क्वेअर M2 up to Rn square Mn is equal to R. That we know. So हा जो ब्रॅकेट आपल्याला मिळतोय which is equal to R and this omega. So L is equal to I into omega. Okay. So omega is the angular frequency and I is the moment of inertia of that body. L is the angular momentum. Okay. So angular momentum is equal to moment of inertia into angular velocity. So आपल्याला हे मिळालं अँग्युलर मोमेंटम. सो लिनियर मोमेंटम बरोबर जर आपण कम्पेअर केलं, लिनियर मोमेंटम काय आहे, P इज इक्वल टू mv. ओके. हियर m इज मास अँड v इज वेलोसिटी विच इज लिनियर वेलोसिटी. आणि इथे दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड दिस इज अँग्युलर वेलोसिटी. That means the moment of inertia in an angular momentum is analogous to mass of the linear momentum, right? So हे दोघं काय angular momentum in a आपण म्हणूया rotational dynamics मधला moment of inertia is analogous with the our linear जे मोशन असतं, linear मोशन मधला मास. ठीक आहे. सिमिलरली आपण टॉर्क पण फाइंड आउट करू शकतो. ओके. सो हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता.